इकडे राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी यानंतर एक खुशखबर आहे। येत्या 8 दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात याची माहिती दिली। लाडक्या बहिणीवरनं अनेक जण टीका करतात। ही योजना बंद होईल असंही सांगितलं जातं, पण ही योजना बंद ठेवायची की सुरू ठेवायची हे सरकार ठरवेल, बाकी कुणीही नाही। या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये। ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। KYC साधारणपणे महा-DBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये। मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते। खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा। जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात। परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे, हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे। अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला, कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो, तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो। त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे। लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं। ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं। 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले। याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं। अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो। KYC बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार। त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी। त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे
महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. ज्या वेळेला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी एकत्रितपणाने काम केलेलं आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या त्यांची इच्छा राहणार की बऱ्याचशा कालावधीनंतर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत, तर अशा वेळेला महायुती जिथं शक्य असेल तिथं करण्याची आमची भूमिका राहील. साधारणपणे आम्ही सुद्धा मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी असतील, यांचं मत त्या ठिकाणी जाणून घेऊन त्या संदर्भातला योग्य तो निर्णय हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष, आमची जी कोर कमिटी आहे ती त्या ठिकाणी घेईल. उद्घाटनासाठी मीरा भाईंदरमध्ये आल्या, काय तुमची प्रतिक्रिया? होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एका बाजूला ग्रामीण भागामध्ये नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा नजीकच्या कालावधीमध्येच लागणार आहेत. आणि त्या अनुषंगाने आमचे इथले अध्यक्ष असतील, युवकची संघटना असेल, महिलांची संघटना असेल, सगळ्या फ्रॉन्टलचे अल्पसंख्याक असेल, इतर फ्रॉन्टलचे सगळे पदाधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्याच पुढाकारातून इथले निरीक्षक आनंदजी परांजपे आणि आमच्या राज्याचे ते प्रवक्तेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, नजीबभाई मुल्ला असतील, आणि नुकतीच आदरणीय अजितदादांनी आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाईंनी इथली निवडणुकीच्या या कालावधीमधल्या संपर्क मंत्री पदाची जबाबदारी ही माझ्याकडे दिली. संघटनेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा त्या ठिकाणी केली, त्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि आज हे मध्यवर्ती कार्यालय हे पक्षाचं या ठिकाणी आम्ही आजपासून याचं उद्घाटन करून सुरुवात करत आहोत. एका बाजूला निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, पण दुसऱ्या बाजूला साधारणपणे महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली दादा उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी म्हणून काम करत असताना पक्षाकडून सुद्धा, कार्यकर्त्यांकडून सुद्धा, पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा सामाजिक किंवा शहरातली इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यालयाच्या माध्यमातून काम व्हावं. स्थानिक इथले नागरिक असतील, त्यांच्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून पोचवण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये शहर अध्यक्ष, आमचे इतर सगळे पदाधिकारी हे त्यानिमित्ताने करतील. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. मधल्या काही कालावधीमध्ये थोडी पिछेहाट झाली. आताही महायुतीच्या मध्ये आम्ही सहभागी असताना भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार. पण पक्ष संघटनासुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय पुढच्या कालावधीमध्ये उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लाडकी बहीण योजने अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलेली असेल. लाडकींच्या खात्यामध्ये आता जी रक्कम आहे, ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जाणार. त्या संबंधीचा GR सुद्धा आलेला आहे आणि लवकरच आता त्यांना तो हप्तासुद्धा मिळणार आहे. KYC केलं नसेल तर लवकरात लवकर ते KYC करून घ्या, कारण 18 ऑक्टोबर ही शेवटली अपडेट आता KYCची असणार आहे.